आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। रेल्वे सुरक्षा बल त्याला आरपीएफ कॉन्स्टेबल भरती सुद्धा म्हटलं जाते। तर येणाऱ्या दिवसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती निघत आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर या भरती संदर्भात अपडेट सुद्धा आलेला आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। उंची किती लागणार आहे, छाती किती असणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबलची ही भरती या ठिकाणी निघत आहे आणि आपलं जर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। आता याच्या अगोदर जर आपण या ठिकाणी पाहिलं आरपीएफ रेल्वे पोलीस भरती याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो 5-5 वर्षांनी या भरतीची जाहिरात येत आहे, 5-5 वर्षांनी जे हे आरपीएफ कॉन्स्टेबल भरती निघत जात आहे। याच्या अगोदर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 2023 मध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल भरती निघाली होती आणि 2023 नंतर 2023च्या जे अगोदर एक भरती निघाली होती 2018 मध्ये आली होती आणि 2018च्या अगोदर जी भरती आली होती तर ती जे विद्यार्थी मित्रांनो 2013 ला आली होती आणि 2013च्या अगोदर 2008 ला ही भरती आली होती। म्हणजे सांगायचं एवढंच की ही जी भरती याच्या अगोदर जी निघायची आरपीएफ कॉन्स्टेबलची ही 5-5 वर्षानंतर या ठिकाणी निघायची, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता तुमच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे चांगल्या आनंदाची बातमी आहे, आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती आहे हे आता दरवर्षी या ठिकाणी निघत जाणार आहे, अशी जी घोषणा या ठिकाणी केली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा या ठिकाणी केली आहे। म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आता जे आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती आता दरवर्षी या ठिकाणी केली जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आरपीएफची जी ही भरती आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती आहे हे आता स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे। म्हणजे एसएससीजीडी सोबत जे हे भरती या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा। एसएससीजीडी मध्ये ज्या फोर्सेस राहते तर बा बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी, त्याचबरोबर एनआयए, तर ह्या काही पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा याच्या अगोदर राहत आहे। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबल भरती सुद्धा यामध्ये आता ॲड होणार आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला एसएससीजीडी थ्रू जे विद्यार्थी मित्रांनो आपलं सिलेक्शन जे आता आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे याच्या अगोदर जसे 2 नवीन फोर्सेस या ठिकाणी ॲड केल्या होत्या, जसं एनआयए झालं त्याचबरोबर एसएसएफ झालं, ह्या काही फोर्सेस याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन एसएससीजीडी मार्फत जे यामध्ये नवीन ॲड या ठिकाणी केल्या होत्या, तसेच जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबलची सुद्धा आता ही जी वॅकन्सी आहे ही जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये घेतली जाणार आहे, एसएससीजीडी थ्रू हे भरली जाणार आहे। तर आपण जेव्हा एसएससीजीडीचा फॉर्म भरणार आहे तर तेव्हा आपल्याला प्रिफरन्स टाकायला लागते, आरपीएफचं सुद्धा आपलं प्रिफरन्स या ठिकाणी टाकू शकतो आणि तेवढा जर कडाप आपला गेला तर ते आपल्याला पोस्ट या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक। पण काही मुलांचं नुकसान सुद्धा यामध्ये होणार आहे, ते सुद्धा आपण पुढे बोलणार आहे। तर ते अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, बघू शकता तुम्ही। आरपीएफ में भर्ती अब हर साल की जाएंगी, अश्विनी वैष्णव ने ही घोषणा केली आहे। वलसाड गुजरात मध्ये त्यांनी ही त्या ठिकाणी घोषणा केली है। रेल मंत्री अश्विनी वैष्णव ने सोमवार को घोषणा की रेलवे सुरक्षा बल आरपीएफ की भर्ती अब हर साल की जाएगी। इससे पहले 4 से 5 वर्षों में आरपीएफ कर्मचारियों की भर्ती होती थी। आरपीएफ के 41वें स्थापना दिवस के अवसर पर गुजरात के वलसाड में एक सभा में केंद्रीय मंत्री ने कहा कि अब हर साल कांस्टेबल, उप निरीक्षक और निरीक्षक की भर्ती होंगी। हर साल एक नए बैच को शामिल करने से सुरक्षा बल को उचित कैडेट प्रबंधन करने से प्रबंधन की दिशा में आगे बढ़ने में मदद मिलेंगी। पूर्व की सरकारों पर निशाना साधते हुए वैष्णव ने कहा, भारतीय रेलवे 5 दशक से अधिक समय तक उपेक्षित रही है, ठीक आहे। तर हे काही त्यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे। तर आता जी आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती आहे तर ही जे विद्यार्थी मित्रांनो एसएससीजीडी मार्फत जे ही भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे, तर एसएससीजीडी थ्रू जे विद्यार्थी मित्रांनो आता आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती निघणार आहे। तर आता ही आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती कधीपर्यंत निघणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो 20 नोव्हेंबर पर्यंत ही भरती निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जाते, एक लक्षात ठेवा। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। जेव्हा सुद्धा ही भरती
भरती निघणार त्याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला अपडेट या ठिकाणी देणार आहे। तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। तर आता आरपीएफ कॉन्स्टेबल भरती जे आता हे SSCGD मार्फत घेतली जाणार आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मोठा चेंजेस आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, ज्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे। वयोमर्यादा असणार आहे याच्या अगोदर 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा होती। SC/ST ला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट होती, पण आता 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। SC/ST ला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट यामध्ये भेटणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये सर्वात अगोदर काय असणार, आपला पेपर असणार आहे। याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो GK चे 50, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 35 विचारले जातात, गणिताचे 35 असा 120 मार्काचा पेपर होता, 83 केळू निगेटिव्ह मार्किंग होती। पण आता जे विद्यार्थी मित्रांनो SSCGD मार्फत जी ही भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे, तर यामध्ये आपला पेपर असणार आहे। पेपरचा जो पॅटर्न हा वेगळा असणार आहे, ज्यामध्ये सामान्य करंट अफेअरचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न अशा प्रकारे 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। 60 मार्कासाठी SSCGD चा आपला पेपर घेतला जाणार आहे। 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पेपरसाठी जी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। एका घंट्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पेपर सोडवावा लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर असणार आहे। त्याचबरोबर यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पहिले आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये जी उंची लागायची, तर ती जे आरपीएफ कॉन्स्टेबलला जी उंची लागत आहे 165 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर लागत आहे। पण आता जे विद्यार्थी मित्रांनो उंची जे लागणार आहे तर 170 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी जी उंची लागणार आहे 157 सेंटीमीटर लागणार आहे। त्याचबरोबर छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एवढी उंची लागणार आहे। आणि ST कॅटेगरीसाठी जी उंची लागणार आहे तर ST कॅटेगरीसाठी 162.5 सेंटीमीटर उंची लागणार आहे। महिला उमेदवारांसाठी ST कॅटेगरीची 150 सेंटीमीटर उंची लागणार आहे। छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ह्या काही बदलाव यामध्ये होणार आहे। ग्राउंडमध्ये सुद्धा आपल्याला बदलाव पाहायला भेटणार आहे। तर याच्या अगोदर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये काय होतं, आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट राहतात। जसं 1600 मीटर रनिंग राहतात, 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारायची, लॉंग जंप राहायची त्यावेळेस 14 फीट, त्याचबरोबर हाय जंप राहायची 4 फीट। हे काही इव्हेंट या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी होते। पण आता जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी एकच इव्हेंट असणार आहे। 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये मारावे लागणार आहे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। तर अशा प्रकारे फिजिकल पुरुष उमेदवारांसाठी असणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर याच्या अगोदर महिला उमेदवारांसाठी काय होतं, 800 मीटर रनिंग होतं। 800 मीटर रनिंग 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग होतं आरपीएफ कॉन्स्टेबलला। पण आता आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये आणि याच्या अगोदर जे 3 इव्हेंट होते, तसं आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीला महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग होतं 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत। दुसरा इव्हेंट होता लॉंग जंप होतं 9 फीट, त्याचबरोबर हाय जंप होती 3 फीट। हे काही इव्हेंट महिला उमेदवारांसाठी होते आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये। पण आता जे विद्यार्थी मित्रांनो महिला उमेदवारांसाठी एकच इव्हेंट असणार आहे, जो 1600 मीटर रनिंग आपल्याला मारावं लागणार आहे 8.5 मिनिटांमध्ये, ठीक आहे। जे पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 8.5 मिनिटापेक्षा जास्त गेला टाइम तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। अशा प्रकारे प्रोसेस आता आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये होणार आहे। हे काही चेंजेस या ठिकाणी होणार आहे। आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती आहे हे SSCGD मार्फत जे विद्यार्थी मित्रांनो घेतली जाणार आहे, लक्षात ठेवा। आता SSCGD जेव्हा भरती निघणार आहे त्यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलच्या जागा असणार आहे। आपल्याला SSCGD थ्रू जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये सिलेक्शन घेता येणार आणि दरवर्षी आरपीएफची कॉन्स्टेबल भरती निघत जाणार आहे SSCGD सोबत, कारण की SSCGD दरवर्षी निघते। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।